हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर चला, आज आपण जाणून घेणार आहे नागपंचमी 2026 भावाचा उपवास का करतात, काय खावे आणि काय टाळावे. तर नमस्कार, पुन्हा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा पवित्र सण आहे. नागपंचमी म्हटले की आपल्या मनात नागदेवताची पूजा, दूध, नैवेद्य, उपवास आणि आपल्या पारंपरिक प्रथा ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण ह्या दिवशी अनेक जण एक प्रश्न विचारतात, भावाचा उपवास का करतात? उपवासामध्ये नेमकं काय खावे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कोणता पदार्थ टाळावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. नागपंचमीचे महत्त्व. नागपंचमी हा श्रावण पंचमीला साजरा केला जाणारा सण आहे. महाराष्ट्रात नागपंचमीची भक्तिभावाने पूजा केली करणारे परंपरा आहे. ह्या दिवशी नागदेवताला नमस्कार करून आपल्या कुटुंबाचे सुख शांतीसाठी आणि रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. नागदेवताला आपल्या संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे. म्हणूनच ह्या दिवशी फक्त उपवास किंवा एखादी प्रथा म्हणून न करता श्रद्धा, भक्ती आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा करावा. आता जाणून घेऊया भावाचा उपवास का करतात. तर सेवेकरांनो, काही कुटुंबांमध्ये नागपंचमीच्या दिवशी भावाचे सुख समृद्धीसाठी आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीने उपवास किंवा व्रत करण्याची परंपरा आहे. ही प्रथा प्रत्येक कुटुंबात किंवा प्रत्येक भागात सारखी असेलच असे नाही. म्हणून तुमच्या घरामध्ये हा पद्धतीने अनेक वर्षापासून नागपंचमी पूजा आणि व्रत केले जाते, तीच पद्धत श्रद्धेने पाळू शकता. आणि उपवासाचे मुख्य उद्देश म्हणजे मन एकाग्र करून देवीचे स्मरण करणे किंवा आणि आपल्या कुटुंबासाठी मंगल कामना करणे. म्हणून उपवास करताना फक्त अन्न सोडणे महत्त्वाचे नाही, तर मनातील राग, चिडचिड, वाईट विचार दूर ठेवणे, देवाचे नामस्मरण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आता उपवासामध्ये काय खाऊ शकतो? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, उपवास असेल तर काही खायचे. तर जर तुम्ही चा उपवास करत असाल तर आपल्या घरचे परंपरेनुसार फळे, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थही, सुकामेवा ह्यासारखे पदार्थ घेतले जातात. व काही जण उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाटा, शेंगदाणे किंवा उपवासाचे पदार्थही घेतात. महाराष्ट्रात साबुदाणा खिचडीसारखे पदार्थ उपवासात जेवणात लोकप्रिय आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक घराच्या उपवासाची पद्धत वेगळी असू शकते. कोणी निर्जळ उपवास करतात, तर कोणी फक्त फळे खातात, तर कोणी एक वेळा उपवासाचे जेवण करतात. त्यामुळे दुसऱ्यांनी काय केले म्हणून आपण तसेच करावे असे नाही. आपल्या घराची परंपरा आणि आपली प्रकृतीनुसार व्रत करा. नागपंचमीचा उपवासात काय टाळावे? आता येथे आपल्या व्हिडिओमधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपवास करत असाल तर नेहमीचे धान्य, डाळी आणि नेहमीचे जेवण टाळण्याची परंपरा अनेक उपवासामध्ये आढळते. त्याचप्रमाणे मांसाहार, मद्यपान पूर्णपणे टाळावे अशा धार्मिक परंपरा अनेक कुटुंबामध्ये पाळले जाते. तसेच उपवासाच्या नावाखाली खूप तळलेले तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळा. कारण उपवास म्हणजे दिवसभर काही न खाता नंतर भरपूर तेलकट पदार्थ खाणे नाही. उपवास म्हणजे संयम. पूजा कशी करावी? नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला. घरातील देवीचे पूजा करा. नागदेवताचे स्मरण करून फूल, हळद, कुंकू आणि आपल्या परंपरेनुसार नैवेद्य अर्पण करा. नागदेवताचे स्मरण करून फुलं आणि हळद कुंकू अर्पण केल्यानंतर नागदेवताला मनापासून नमस्कार करून अशी प्रार्थना करा, हे नागदेवता आमच्या कुटुंबावर सदैव कृपा असू दे. माझ्या भावाला सुख व सुखी ठेव. आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभू दे. आमच्या घरामध्ये सुख शांती नांदू दे. आणि त्यानंतर काही वेळा शांत बसून देवाचे स्मरण करा. शेवटी महत्त्वाचा संदेश,
सेवेकरांनो, कोणतेही व्रत करताना भीतीने किंवा अंधश्रद्धेने करू नका. श्रद्धा आणि भक्तीने करा. उपवास तुमच्या शरीराला आणि प्रकृतीला त्रासदायक होत असेल तर ते स्वतःवर जबरदस्तीने करू नका. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवासाबाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण देवाला आपली भक्ती महत्त्वाची आहे, स्वतःला त्रास देणे नाही. तर सेवेकरांनो, आता तुम्हाला समजले असेल की नागपंचमीला भावाचा उपवास का केला जातो, उपवासात काय खाता येते आणि कोणते पदार्थ टाळावे व तुमच्या घरी नागपंचमी कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर भक्तिमय व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. जय नागदेवता.